गुरुवारी सकाळपासूनच नाशिक शहरात विसर्जनाची लगबग सुरू होणार आहे। महापालिकेनं 21 नैसर्गिक तलाव तसंच 29 कृत्रिम तलावांवर विसर्जनासाठी तयारी केली आहे। मूर्ती दान करण्याचं आवाहनही करण्यात येत आहे। गेल्या 2 वर्षांपासून मूर्ती दान करण्याकडे नागरिकांचा कल वाढत असल्यानं यंदाही लाखोंच्या संख्येनं गणेश मूर्ती दान होतील असा विश्वास प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांनी व्यक्त केला आहे। तसंच यावर्षी पहिल्यांदाच अमोनियम बायकार्बोनेट पावडरचा वापर करून घरीच विसर्जन करण्याचं आवाहनही पालिकेनं केलं आहे। त्यासाठी प्रत्येकाला 2 किलो पावडरही उपलब्ध करून दिली आहे। आपणही महानगरपालिकेतर्फे अमोनियम बायकार्बोनेट वापर करून ज्या काही संकलित मूर्ती आहेत किंवा प्रत्येक घरामध्ये हे देण्यात यावं अमोनियम बायकार्बोनेट, आणि त्या ठिकाणी एक कंटेनरमध्ये पाणी घेऊन मूर्तीचे विसर्जन करून त्या ठिकाणी जर आपण पावडर टाकलं, त्या पावडरचं मूर्ती विरघळायला जवळपास 48 तास लागतात। स्तुत्य उपक्रम आहे, कारण आपण पोल्युशनच्या दृष्टीने बोलतोय, पर्यावरणाच्या दृष्टीने बोलतोय, पण आपण स्वतः मदत केली पाहिजे। आपण ती मदत करत नाही। हा जो उपक्रम आहे याच्यामध्ये पाणी जे अशुद्ध होणार आहे किंवा जे फ्लो वगैरे ब्लॉक होतात आणि नदीत किंवा वाहत्या पाण्यात बोळवा म्हणतो आपण, पण नदीसुद्धा कुठे वर्षभर वाहते, तिथे हा प्रॉब्लेम आहेच। हे जर शक्य झालं तर ही रिसायकल करता आली तर फारच चांगलं आहे। महापालिका प्रशासनासोबतच पोलीसही सज्ज झालेत। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली 500हून अधिक पोलीस तैनात असतील। भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मिरवणुकीला सुरुवात होणार असल्यानं वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेत। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तसंच आवाजाच्या पातळीचं उल्लंघन होऊ नये यासाठी पोलिसांचं फिरतं पथकही सज्ज असेल। आमची तयारी आहे, बाहेरून SRP पण मिळालेली आहे। आमचे अधिकाऱ्यांनी रूट मार्च केलेलं आहे। जिथे जिथे जे विसर्जन होणार आहे ते स्थळ जाऊन चेक केलेले आहे आणि पब्लिकलाही आम्ही आवाहन केलेलं आहे, तेही पोलीससोबत येऊन पोलीस मित्र म्हणून काम करावे किंवा पोलिसांसोबत काम करावे, हेही आवाहन केलेलं आहे। आणि ओव्हरऑल असं मला वाटतं की चांगला गणपतीचा विसर्जन होईल। उद्या आणि परवा नाशिक शहर परिसरात पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते। नदी किनारी बचाव पथकही तैनात केली जाणार आवाहनही या ठिकाणी करण्यात येत आहे। मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।